नमस्कार मैत्रिणो, मी क्रांती आहे रे. आज तुम्हाला नाशिकमधील हे गोराराम मंदिर दाखवणार आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये काळाराम मंदिर दाखवलेलं आहे. तर हे गोराराम मंदिर आहे. हे पूर्ण लाकडामध्ये आणि पेशव्यांच्या काळातलं हे जे मंदिर आहे, पेशव्यांच्या काळातलं हे मंदिर आहे. तर ह्या मंदिराची जी स्थापना आहे 200 वर्षापूर्वी झालेली आहे आणि ह्या मंदिरामधले जे आहे ते हे 2 मजली मंदिर आहे आणि पूर्ण हे जे आहे तर हे आपलं सागवानी लाकडात बनलेलं मंदिर आहे आणि हे 200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. तर आपण आता मंदिराच्या मध्ये दारात आहोत आणि या ठिकाणी आपण मंदिरात जाणार. हे बघा, इथे हनुमानाची मूर्ती आहे. हनुमानाची मूर्तीसुद्धा लाकडामधली आहे आणि त्या मूर्तीचं जे आहे वरचं ते सुद्धा पूर्ण सागाच्या लाकडात केलेलं आहे. अशी ही इथे जी आहे गोराराम मंदिराच्या इथलं जे आहेत तर मी तुम्हाला हे दाखवत आहे. हे बघा, खूप जुन्या जुन्या याच्यातला आहे. आता हा दरवाजा आहे, तो दरवाजा बघा किती पूर्ण लाकूड वापरलेला आहे आणि दरवाजा जो आहे पूर्ण सागामध्ये आहेत. पूर्ण त्याचं जे काम आहे जुनं, तर पूर्ण असं रेखीव असं लाकडावर रेखीव काम केलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने तिथे ज्या खिडक्या आहेत त्या बघा, ज्या पेशव्यांच्या काळातल्या ज्या खिडक्या होत्या पूर्वीच्या तशातल्या खिडक्या आहेत आणि अशा मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत. आणि बघा, आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आपली इथे रामाची मूर्ती दिसते आणि ही संगमरवरी दगडातली मूर्ती आहे. अशी छान, अशी सुबक, अगदी सुंदर आणि समोरच आपल्याला तिथे दिसते. आणि जे बघा, हे मंदिराचं जे आवार आहे, मंदिराचा जो गाभारा आहे, हे बघा किती सुंदर कोरीव काम केलेलं आहे. ही पेटीसुद्धा 200 वर्षापूर्वीची पेशव्यांच्या काळातली ही जी पेटी आहे आणि त्या पेटीला आपल्या पितळाच्या पट्ट्या लावलेल्या आहेत. आणि हे जे बघा, हे वरती जे काम केलेलं आहे लाकडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. अगदी सुबक माशाचा आकार दिलेला आहे आणि असं छान असं माशाचा किंवा मोराचा आकार म्हणता येईल. तर असं सुबक काम त्या लाकडाला कोरीव काम केलेलं आहे. तर असं हे गोराराम मंदिर तुम्हाला मी दाखवत आहे आणि समोर मूर्ती, हे वरचा मजला आहे. म्हणजे मंदिरामध्ये जर गर्दी झाली तर वरच्या मजल्यावरून सुद्धा का आपल्याला वरती सुद्धा उभं राहायला जागा आहे. तर इथे हे विष्णू मंदिर दाखवलं आहे समोर तुम्हाला. तर हे बघा, लाकूड किती सागाचं लाकूड वापरलेलं आहे आणि 200 वर्षापूर्वीचं असल्यामुळे तरी ते अजून अगदी त्याची स्थिती अगदी जशीच्या तशी आहे. बघा किती छान. आणि फक्त त्याला आता तिथे वरती आणि त्यांनी चॉकलेटी कलर, डार्क चॉकलेटी कलर दिलेला आहे. मी तुम्हाला पूर्ण मंदिराचं जे आहे गाभारा तो दाखवत आहे. छान असं हे गोराराम मंदिर खूपच सुबक आणि असं लाकडाचं कोरीव काम आता बघायला मिळत नाही आणि असे नाशिकमध्ये खूप मंदिरं आहेत. तर मी आज तुम्हाला इथे, जेव्हा रामायणामध्ये राम 1.5 ते 2 वर्ष तो नाशिकमध्ये त्यांचं वास्तव्य होतं, अशी ही कल्पना आहे, काल्पनिक कल्पना आहे. तर त्या याच्यातून आपण हे गोराराम मंदिर, मी मागच्या व्हिडिओमध्ये काळाराम मंदिरसुद्धा दाखवलेलं आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या काळातलं ते मंदिर आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं बघा, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा की मी हे हात लावून दाखवत आहे. किती सुंदर कोरीव काम केलेलं आहे, बारीक डिझाईन आहे त्याच्यावर काढलेली आणि ही लाकडात कोरीव काम केलेलं आहे सागाचे. आणि हे लाकडं, हे बघा, हे खांबसुद्धा किती छान आहे पूर्ण. तर आता त्यांनी नवीन याच्याप्रमाणे खाली फरची टाकलेली आहे, पण पूर्वी ते सारवायचं होतं, फरची नव्हती. तर हे विष्णू मंदिर आहे बघा, इथे विष्णू मंदिर आहे आणि ते सुद्धा आपलं संगमरवरी दगडातलंच आहे. मूर्ती ही संगमरवरी दगडातलीच आहे आणि आपल्याला जास्त जवळून घेता येत नव्हतं, कुलूप लावलेलं होतं. तरी पण मी आता तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे गोराराम मंदिर, पेशव्यांच्या काळातील 200 वर्षापूर्वीचं हे मंदिर तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर नाशिक पंचवटी या भागात असे अनेक मंदिरं आहे की ते पुरातन आहे. त्यांचा एक एक मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे. तर हे बघा, ह्या ठिकाणी जो आहे तर खूप सुंदर असं देवाच्या त्या याच्यासमोर अगदी छान हे केलेलं आहे. जर ती खिडकी बघितली तुम्ही तर मी तुम्हाला हा मागचा गाभारा दाखवत आहे. मी एक राऊंड मारताना हा मागचा गाभारा दाखवत आहे. त्याला आपल्याला मस्त अशी राऊंड मारता येत आहोत. बघा,
हे जे आहेत पुढे किती सुंदर हे लाकडात कोरीव काम केलेलं आहे त्यांनी. आणि वरती तिथे जो पट्टी लावलेली आहे तिलासुद्धा पितळाचा कव्हर टाकलेला आहे. आणि ही दानपेटी ही लोखंडाची. तर आता आपण त्याच्यानंतर सीता गुफा, सीते गुफेकडे आलेलो आहोत. आणि ज्या वटवृक्ष आहे त्या ठिकाणी सीता तिचं वास्तव्य होतं. तर त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि ह्या ठिकाणी ही सीता गुफा, तर हे सुद्धा जे मंदिर आहे, सीते गुफेचं जे मंदिर आहे, हे सुद्धा पूर्ण लाकडामधलंच आहे. आणि तसंच ठेवलेलं आहे तेव्हाच्या जे गोपिकाबाई जे पेशव्यांच्या काळातलं जे हे मंदिर आहे हे सुद्धा तसंच्या तसं ठेवलेलं आहे. आणि तिथे हे बघा हा सुद्धा लाकडी दरवाजा आहे. आणि तिथे अशी गुहा केली, हा नगारा आहे तिथे वाजवायचा असेल तो सुद्धा पूर्वीचा आहे. इथे काही मोडी लिपीत लिहिलेलं आहे. तर हे खांबावर जो खांब आहे, सागाचा जो खांब आहे त्या खांबावर मोडी लिपीत लिहिलेला आहे. आणि इथे शबरीचं राम आणि शबरी, तिला शबरीने तुम्हाला ती कथा तर माहितीच असेल शबरीची. तर हे बघा इथे हा फोटो लावलेला आहे. तर आपण इथे ह्या ज्या मंदिरात इथे आहे थोडी गर्दी होती. आणि हे बघा ही अशी सीता गुफा आहे. तर त्या गुफेतून आपण मध्ये जाणार आहोत. असं एकेका माणसाला ह्या गुफेतून आपण गेल्यानंतर तिथे आतमध्ये जाता येतं. हे बघा असं बसून, माझ्यापुढे जी लेडीज होती त्या ज्या होत्या त्यांना असं बसून, प्रत्येकाला असं बसून जावं लागत होतं. आणि तिथे जास्त व्हिडिओ मला काढता येत नव्हते, पण माझ्या परीने मी जेवढं, हे बघा अशी सीता गुफा आहे, खूप सुंदर आहे. आणि रामायणात म्हणजे राम ज्या 1.5 ते 2 वर्ष जिथे आपल्या नाशिक पंचवटीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं, अशी ही कल्पना आहे काल्पनिक. तर ही बघा ही सीता गुफा. तर आपण सीते गुफेमधून मध्ये गेल्यानंतर आपल्याला रामाची मूर्ती दिसते. राम, सीता, लक्ष्मण अशी ही ती मूर्ती जी आहे ती खूप सुंदर आहे. पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा मूर्ती कशा पद्धतीने बनवली. मी तुम्हाला ही गुफेतून जे येणारे भाविक आहे त्यांचं दर्शन घडवलेलं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण परत दुसऱ्या गुफेत गेलेलो आहोत. आणि दुसऱ्या गुफेतून आपण बाहेर निघाल्यानंतर इथे मंदिर आहे, छोटंच मंदिर आहे. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यानंतर हे बघा मी तुम्हाला म्हटली सीता, आपल्याला इथे राम, सीता, लक्ष्मण यांची जी मूर्ती आहे ती ती सुद्धा सागाची केलेली आहे. सागाच्या लाकडापासून बनवलेली आहे. आणि ती सागाच्या लाकडाची बनवली आहे. आणि तिचं जे मंदिर जे बनवलं आहे छोटंसं, ते सुद्धा सागाचं आहे. कारण तिथे कॅमेरा लावलेला होता आणि मला जास्त फोटो मला जास्त वेळ तिथे व्हिडिओ करता येत नव्हता. या पादुकासुद्धा आहे तिथे, त्यासुद्धा लाकडाच्या आहेत. आणि असं सुंदर हे सीता गुफा याला आपल्याला नाव आहे. तुम्ही जर नाशिकला जर गेला तर सीता गुफा, काळाराम मंदिर, हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे. पूर्ण लाकडामधलं ही जे आहे ही मूर्ती पूर्ण लाकडातली आहे. आणि अगदी सुरेख असे हे लाकडावर कोरीव काम केलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण दुसऱ्या गुफेतून जर बाहेर गेलो तर तिथे आपल्याला शिवपिंड दिसणार आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला आत गेल्यानंतर पूर्ण हे दगडामध्ये बांधकाम केलं आहे. आणि इथे शिवपिंड दिसलेली आहे, तिचं आपण दर्शन घेतलेलं आहे. तर असं छान असं हे शिवलिंग आहे या ठिकाणी, खूप सुंदर काळ्या दगडातलं. आणि ही जी गुफा आहे ती पूर्ण दगडात बांधलेली गुफा आहे. बघा अशा पद्धतीने आपण आता बाहेर निघणार आहोत. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर जरूर मला कमेंट्स करा. आणि मी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. अशा पद्धतीने बघा छान असा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,